हाय, पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे पल्लवी। आज मी घेऊन आले आहे पावभाजी रेसिपी। अगदी कमीत कमी भाजीमध्ये आपण पावभाजी कुकरमध्ये अशा प्रकारे बनवू शकतो। तर चला बघूया हे कसं बनवतात। तर यासाठी मी कुकर घेतलेला आहे। तर चला कुकरमध्ये पहिला आपण घालून घेऊयात वाटाणे। हे वाटाणे मी भिजवून ठेवले होते, तेच वाटाणे मी इथं घातलेले आहेत। तर चला यानंतर मी इथं बटाटे घेतलेले आहेत। हे जेमतेम अर्धा किलो एवढे बटाटे आहेत। त्यांचे साल काढून मी त्यांना असे तुकडे करून घेतलेले आहेत। तर बघा, हे बटाटे सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट पावभाजी तुम्ही कसं बनवू शकता हे मी यामध्ये दाखवलं आहे। तर चला, इथं मी टोमॅटो सुद्धा चिरून ठेवलेले आहेत। तर चला टोमॅटो पण आपण यामध्ये घालून घेऊयात। जर तुमच्याकडे बीटरूट आणि ढबू मिरची असेल तर तेही तुम्ही यामध्ये घालू शकता। तर चला, मी यामध्ये पाणी घातलेलं आहे। जेमतेम अर्धा कुकर भरेल एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे, कारण बटाटे खूप लवकर शिजतात। तर चला 5 ते 6 शिट्ट्या देऊयात आपण आणि त्यानंतर बघूयात। तर बघा, 5 ते 6 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर मी असा उघडलेला आहे। तर चला आपण उडण विस्कच्या सहायताने म्हणजेच रवीच्या सहायताने याला असे एकजीव करून घेऊयात। तर बघा, आपले जे वाटाणे आहेत अशा प्रकारे आपल्याला स्मॅश झालेले असले पाहिजेत। जर तुमचे वाटाणे असे स्मॅश झाले नसेल तर तुम्ही अजून थोडं पाणी घालून परत 2 शिट्ट्या देऊ शकता। तर बघा, अशा प्रकारे मी हे सगळं असं भाज्या आहेत त्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत। तर चला आता आपण पावभाजी बनवण्यासाठी याला फोडणी टाकूयात। तर यासाठी मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण घालून घेऊयात तेल। तुम्ही तेल आणि बटर दोन्हीही घालून घेऊ शकता। तर चला, आलं लसूणचं पेस्ट मी इथं करून घेतलेलं आहे, ते आपण यामध्ये घालून घेऊयात। आलं लसूण तुम्ही जरूर घाला, म्हणजे यामुळे याची टेस्ट खूपच छान येते। तर चला, याला थोडंसं खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे। यामध्ये मी एकदम बारीक चिरलेला कांदा असा घालून घेतलेला आहे। तर चला, कांदा सगळा असा घालून घेऊयात आणि याला ट्रान्सपरंट होईपर्यंत छानसा असं तेलामध्ये मिक्स करून घेऊयात। तर बघा, कांदा असा छानसा ट्रान्सफर झालेला आहे। तर चला आपण यामध्ये मसाले घालून घेऊयात। मसाल्यामध्ये मी पहिला घातलेला आहे इथं धन्याची पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर 2 चमचा घातलेला आहे मी इथं। आता चला आपण इथं घालून घेऊयात पावभाजी मसाला। चवीनुसार मीठ घालायचं आहे। हळदपूड मी इथं घातलेली आहे, मीठही घातलेलं आहे। आता हे सगळे जे मसाले आहेत छानसा आपण तेलामध्ये असे भाजून घेऊयात, म्हणजे याचा जो फ्लेवर आहे आपल्या पावभाजीमध्ये खूपच छान उतरतो। धन्याची पूड जी मी घातलेली आहे त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता। याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तुम्ही अजून पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका। तर बघा, मसाल्यामधून असं जेव्हा तेल बाहेर सुटेल तेव्हा आपल्याला आपण स्मॅश केलेल्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। तर चला, गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण स्मॅश केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या घालून घेऊयात। अशा प्रकारे तुम्ही इथं चमचा ठेवू शकता आणि त्या चमच्यावरच आपल्याला असं बॅटर सावकाश घालून घ्यायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे मी घातलेलं आहे। आता चला याच कुकरमध्ये थोडं पाणी घालूयात आणि ते पाणी सुद्धा आपण यामध्ये असं घालून घेऊयात, म्हणजे जेणेकरून आपली पावभाजीचा जो मिक्स केलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या यामध्ये जातील। तर चला, असं छानसा आपण याला मिक्स करून घेऊयात। तुम्ही तुमच्या अनुसार पावभाजीचं प्रमाण पातळ किंवा घट्ट तुमच्या चवीनुसार तुम्ही करून घेऊ शकता। तर चला, याला एक उकळी येऊन देऊयात। तर बघा, याला छानशी अशी उकळी आलेली आहे आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर घातल्यामुळे याचा कलर सुद्धा खूपच छान आलेला आहे। तर चला, याला छानशी उकळी सुद्धा आलेली आहे आणि आपली पावभाजी तयार झालेली आहे। तर चला, वरून कोथिंबीर घालून आपण याला एकजीव करून घेऊयात। तर चला, अशी कोथिंबीर मी घालून घेतलेली आहे। हे सुद्धा छानसा असं आपण मिक्स करून घेऊयात। तर बघा, आपली पावभाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही बघितलं ना, किती
कमी वेळेमध्ये आणि झटपट आपण कुकरमध्ये असं सगळ्या भाज्या एकत्र करून टाकल्या तर खूपच सोप्या पद्धतीने अशी पावभाजी बनते। तर बघा इथं पावभाजी अशी छानशी बनलेली आहे। तर जवळूनही सुद्धा मी तुम्हाला दाखवते किती छान बनलेली आहे। तर बघा किती छान असा सुरेख कलर सुटलेला आहे। तर चला पावभाजी तयार झालेली आहे। आता आपण पाव गरम करूयात। तर पाव गरम करण्यासाठी सगळ्यात पहिला मी इथं डोसाचा जो तवा आहे तो ठेवलेला आहे। त्यावर तेल घालून घेऊयात। तेल, तूप किंवा बटर तुम्ही तिन्हीपैकी कोणताही यूज केला तरीही चालेल। तर चला अशा प्रकारे मी याला ग्रीसिंग केलेलं आहे। तर बघा पाव जो आहे त्याला मी मधल्या साईडला असं कट करून घेतलेला आहे। तर बघा याच प्रकारे पहिला आपण वरच्या आणि खालच्या साईडला असं याला भाजून घेऊयात। एकदम सोपी पद्धत आहे। दोन्ही साईडला तुम्ही अशा प्रकारे भाजून घेतल्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे असं। आता त्यानंतर आपण काय करायचं आहे, आपल्याला हे जे आपण कापून घेतलेला भाग आहे तो असा पलटून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो पाव आहे असा छानसा असा भाजून निघेल। तर तुम्ही हे भाजताना यामध्ये लाल तिखट, मीठ, कोथिंबीर वगैरे सुद्धा घालू शकता। तर मी इथं नुसतं थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये असं लाल तिखट घातलेलं आहे आणि हा पाव आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे। तर बघा तुम्ही बाहेर जसे चाट खाता त्याच प्रकारे मी इथं हे पावला असं तिखट लावून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे गरमागरम आपण पावसुद्धा गरम करून घेतलेला आहे। तर चला आता आपण याला एका प्लेटमध्ये सर्व करूयात। तर गरमागरम पाव बरोबर आपण अशी पावभाजी सर्व करूयात। तर मी तर ताटामध्ये थोडं कांदा आणि लिंबू सुद्धा घालून घेतलेला आहे। आता बघा हे पाव मी यामध्ये असे घालून घेतलेले आहेत। तर चला आता गरमागरम भाजी जी आहे ती आपण अशी घालून घेऊयात। तर बघा इथं आपली पावभाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही ही पावभाजी बनवा, खावा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर जरूर शेअर करा। आणि पल्लवी लाईफस्टाईल चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझी ही रेसिपी लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग। थँक्यू सो मच। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।